अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 4 श्री गणेशाय नमः। हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महाकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीशा एक तत्व आहा खास तोयवारी म्हटल्यास काय जली भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतोतंत जगतपती जैसी ज्याची मानेल मती तैसा तो तुझ बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपुल्या भक्ता मातान धरी निष्ठुरता आपुल्या वत्सा विषयी कधी मी तुझे अजाणले करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाचे घरात असता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आला ऐसा घडोनी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेची या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करोनिया अक्षय तृतीयेचा दिवस वराडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बैसले कौतुके लीला करावया बालका म्हणती गजानन चिलीम द्यावी भरून तंबाखूची मज कारण विस्तववरी ठेवोनिया सकाळ पून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम मुलांनो ऐसी आज्ञा ऐकता भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुधो पोरे चित्ती विचार करीती आपापसात निश्चिती कशी करावी यासी युक्ती विस्तो पाहिजे चिलिमीला मुले पाहून चिंतातुर बंकट करी मधुरोत्तर अरे जानकी राम सोनार आहे बेटोळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकान ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्या पुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकिले जानकी रामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलिमीस जानकी राम रागावला लेकरासी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला देण कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा अविचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवाचेही देव जाण त्यांच्या चिलिमी कारण विस्तव हा जातसे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त करे झाला गजानन महाराज ते सोनारे न ऐकिले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकासी गजानन कशाचा पुण्य राशी त्या चिलिमी वाहतदारासी साधू म्हणून सांगू नका गांजा तमाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्या परी चाळे करतो पितो पाणी गटाराचे
जात गोत नाही त्याला, ऐशा वेड्या पिशाला, मी साधू मानण्याला नाही मुळी तयार. बंकटलाल खुळावला, नादी त्याच्या लागला, नाही देत विस्तवाला, मी तयाचे चिलमीसी. तो आहे ना साक्षात्कारी, मग विस्तव कशाला पाहिजे तरी. आपुल्या कर्तृत्वे कान करी, विस्तवा ते निर्माण. साधूनाथ जालंदर, पीत होते चिलिम फार, परी विस्तवासाठी घर घर, ना हिंडले कदा ते. जा जा उभे न राहा येथ, विस्तव ना मिळे तुम्हा प्रत. नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची, पोरे बिनमुख परत आली, महाराजाची निवेदिली. हकीकत जी का झाली, सोनाराचे दुकानात. ती ऐकता हास्य वदन, करीते झाले दयाघन. नाही आपणा प्रयोजन, मुळीच त्याच्या विस्तवाचे. ऐसे म्हणून घेते झाले, चिलिम आपुल्या हाती भले. बंकटलालासी बोलले, काडी एक वरती धरी. बंकट म्हणे गुरु राया, थोडे थांबा परम सदया. विस्तव देतो करून या, काडी घासून आता मी. काडी घासल्या वाचुनी, कदा न प्रगटे अग्नी. म्हणून केली विनवणी, ती मनास आणा समर्था. महाराज बोलले त्यावर, उगीन करी चरचर. नुसती काडी धरणेवर, तिला मुळीच घासू नको. बंकटलाले तैसे केले, नुसत्या एका काडीस धरले. चिलिमीची यावरती भले, समर्थ आज्ञा म्हणून. तो काय झाला प्रकार, ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रकट झाला वैश्वानर, काडी नुसती धरतावरी. काडी प्रति विस्तवाचा, अंशही नव्हता साचा. हा प्रभाव शक्तीचा, महाराजांच्या लोकोत्तर. काडी तैसीच राहिली, चिलिम तीही पेटली. कशाचीही नाही उरली, जरूर खऱ्या साधूला. याचे नाव साधुत्व, उगीच नव्हते थोतांड मत. आता सोनाराचे घरात, काय झाले ते ऐका. या अक्षय तृतीयेला, मान विशेष चिंचवण्याला. जेवी वर्ष प्रतिपदेला, महत्व निंब फुलांचे. असो भोजना बैसली पंगत, चिंचवणे वाढले द्रोणात. तो प्रकार ऐसा अघटित, घडून आला तो ऐका. त्या चिंचवण्या माझारी, अळ्या दिसल्या नाना परी. बुजबुजाट झाला भारी, किळस वाटली सर्वाला. लोक उठले पात्रावरून, अवघ्या अन्ना ते टाकून. सोनार बसला अधोवदन, कारण काही उमजेना. चिंचवण्याच्या संगे भले, अवघे अन्न वाया गेले. मग त्या कोडे उमगले, ऐसे व्हाया मीच कारण. मी न साधुसी विस्तव दिला, त्याचा प्रत्यय तात्काळ आला. गजाननाची अगाध लीला, मी न खचित जाणिली. गजानन जान्हवी नीर, मी त्या मानिले थिल्लर. गजानन राजराजेश्वर, मी त्या भिकारी मानिले. त्रिकालज्ञ गजानन, मी त्या मानिले वेळा पूर्ण. कल्पतरू कारण, मी बाभळ मानिली. गजानन हा चिंतामणी, मी लेखिली गार जाणी. गजानन हा कैवल्यदानी, मी ढोंगी मानिला हो. हाय हाय रे दुर्दैवा, वा कैसा साधिला दावा. माझ्या हातून संत सेवा, होवो ना तू दिलीस. मसी असो हा धिक्कार, मी भारभूत साचार. जन्म पावलो भूमीवर, द्वय पायांचा पशु मी. आज माझ्या भाग्यकाळी, बुद्धी कशी चळती झाली. सुयोगाची दवडिली, वेळ आलेली म्या करे. काही असो आता जाऊ, समर्थांचे पाय पाहू. पदी त्यांच्या अनन्य होऊ, क्षमा मंतूची मागावया. ऐसा विचार करुनी, सवे घेऊनी चिंचवणी. बंकटलालाच्या सदनी, आला हकीकत सांगावया. अहो शेठजी बंकटलाला, आज माझा घात झाला. पहा या चिंचवण्याला, आत किडे पडले बहु. माणसे उठली उपोषित, तेणे झाला श्राद्ध घात.
हे ऐसे भावया कृत्य माझा मीच कारण असे। आज सकाळी चिलिमीला मी नाही विस्तव दिला, पोरे मागत असता मला समर्थांच्या चिलिमीस्तव। त्याचेच हे आहे फळ चिंचवणी नासले सकळ, ते ऐकून बंकटलाल बोलू लागला येणे रीती। तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले, म्हणून हे नासते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला। सोनार म्हणे ऐसी शंका शेठजी तुम्ही घेऊ नका, नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे। जी मी चिंच फोडिली तिची टरफले अजून पडली, चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या पहा चला। आता इतुकीच विनंती आहे शेठजी तुम्हा प्रती, मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या। क्षमा मंतूची मागेन अनन्य भावे करुण, साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की। समर्थापुढे भीत भीत जानकी राम गेला त्वरित, घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था। आणि म्हणाला दयाघना तुला येवो माझी करुणा, मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी। तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात, ज्यांची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली। माझे अपराध रूपी अवघे तृण जाळी कृपा कुशाने करून, समर्था आजपासून मी नटवाळी तुझी करी। जी शिक्षा आज केली तेवढीच मजसी पुरे झाली, तू अनाथांचा आहेस वाली आता अंत पाहू नको। महाराज बोलले त्यावर खोटे न सांगे तिळभर, तुझी चिंचवणी आहे मधुर किडे न पडले त्यामध्ये। ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ती चिंचवणी, पहिला प्रकार मावळोनी गेला होता तेधवा। अवघ्या प्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले, हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये। ज्याच्या त्याच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य, कस्तुरीचा नाही येत वास झाका या कवणाते। चंदुमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा, निस्सीम भक्त समर्थाचा त्याची कथा ऐकाही। श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त, अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायावरी। कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती, कोणी पंख्याने घालिती वारा समर्थ कारणे। कोणी वाटिती खडी साखर कोणी गळ्यात घालिती हार, कोणी चंदन थंडगार लाविती अंगी साधूच्या। तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नकोत मला, दोन कानोले उतरंडीला आहेत तुझ्या ते आण जा। चंदू बोले कर जोडून आता कान्होले कोठून, इच्छा असल्या कळून ताजे आणतो गुरुराया। तई महाराज वदले वाचे नाही कारण ताज्याचे, पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कानवले मज खावया। जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको, गुरुपाशी बोलू नको खोटे वेड्या यत्किंचित। चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला, दोन कानवले उतरंडीला आहेत काय रंभोरू। ते बोले अंगना होऊन गेला 1 महिना, आता कानवले आपुल्या सदना मिळतील कशाचे। अक्षय तृतीया दिवशी भले कानवले मी पतिराया केले, तेन आता राहिले संपून गेले त्याच दिनी। मर्जी असल्या नवे करीते समर्थास्तव तळून देते, ही पहा मी ठेविते कडईनाथा चुलीवर। तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार, नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्यासी। चंदू बोले त्यावरी ताजे नकोत सुंदरी, जे तू उतरंडी माझारी 2 ठेविले तेच दे। समर्थांनी ऐसेच कथिले तेच मी तुझ निवेदिले, आठवण करून चांगले पहा काही येधवा।
ऐसे ऐकता पती वचन, कांता गेली घोटाळून, करू लागली शोधन कान्हवल्याचे चित्तांतरी. कान्हवल्यांचा शोध करिता आठवण झाली तत्वता, उघड म्हणे थांबा नाथा सत्यगिरा समर्थांची. दोन कान्हवले होते उरले, ते मी उतरंडीस ठेविले, त्यांचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागी. त्यास महिना होऊन गेला, असेल बुरसावरी आला, ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील अणु मात्र. ऐसे बोलून तात्काळ उठली, उतरंड सर्व धांडोळली, कान्हवले ते ठेवलेली कळशी होती खापराची. आत जो पाहिले न्याहाळून, तो दृष्टी पडले तिच्या दोन, कान्हवले जे सुकोन गेले होते थोडके. बुरसा मुळीच नाही आला, श्रोते त्या कान्हवल्याला, बट्टा संतवाणीला नाही लागला कधी जगी. कान्हवल्या ते पाहोन उभयंताचे हर्षले मन, धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी. चंदू कान्हवले घेऊन आला, समर्थासी अर्पिता झाला, लोक करती आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहुण. लोक म्हणती गजानन खचित असता त्रिकालज्ञ, भूत भविष्य वर्तमान यासी अवघे कळतसे. चंदूच्या त्या कान्हवल्यासी सेविते झाले पुण्यराशी, रामशबरीच्या बोरांसी जेवी झाला भक्षिता. शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परियेसी, तेथील एक रहिवासी माधव नामे विप्र होता. वयजाचे 60वर अवयव झाले क्षीण फार, तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे. प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी, ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय. माधवासी न कोणी उरले, कांता पुत्र मरून गेले, म्हणून विरक्त जाहले मन तयाचे संसारी. जी का होती चीज वस्त, ती अवघी केली फस्त, म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा. म्या हमाधुमीचा संसार केला, तो आता अवघा निमाला, आठविले कधी नाही तुला एक क्षणही दीनबंधो. आता माझा वाली कोण, दीन दयाळा तुझ वाचून, माझे हे अरुण्य रोदन तुझवीन देवा कोण ऐके. ऐसा अनुताप धरुनी पोटी, शेगावी आला शेवटी, गजाननाच्या द्वारवंटी हट्ट धरून बैसला. आरंभिले उपोषण अन्न पाण्याते त्यागुण, वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला. ऐशा परी एक गेला, दिवस परी नाही उठला, तई महाराज वदले तयाला. हे करणे उचित नसे, हेच हरीचे नामस्मरण, कान केले मागे जाण, प्राणदेहाते सोडून जाता वैद्य बोलविसी. तरुणपणी ब्रह्मवारी, म्हातारपणी करिसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. जे करणे वेळेवर करावे की साचार, घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक. ज्या कन्या पुत्रांसाठी तू केलीस आटा आटी, ते अवघे गेले शेवटी टाकोनिया तुझ लागी. अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून, त्या कर्माची तुझ लागून फळे भोगणे भाग असे. ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना, देहा टाकून हट्टीपणा विवेक काही करीमनी. तेन माधवे ऐकिले हट्टासी ना सोडिले, यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे. शेगावचा कुलकर्णी करू लागला विणवणी, भोजनास चला सदनी अन्ना वीण राहू नका. तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला, समर्थाच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे. रात्र झाली 2 प्रहर, तमे आक्रमिले अंबर, निशीचा तो शब्द किर्र
होऊ लागला वरच्यावरी, आसपास कोणी नाही, ऐसे पाहून केले काही, कौतुक ते लवलाही. स्वामी गजाननांनी रूप धरिले भयंकर, दुसरा यमाजी भास्कर, आपसरून माधवावर धावून आले भक्षावया. तेणे माधव पळाला, घेऊन आपला जीव भला, धडकी भरली चित्ताला, छाती उडे धडधड, बुडबुडा आला तोंडासी, शब्द फुटेना वाचेसी, ऐशा पाहून स्थितीसी, समर्थे धरिले सौम्य रूप, आणि बोलले गरजोन, हेच का तुझे धीटपण, तू काळाचे भक्षदान, असाच खाईल काळ तुला. त्याची तुणुक दाखविली, पुढची स्थिती जाणविली, तेथे पळाया नाही उरली, यमलोकात जागा तुला. माधव ऐसे ऐकता, झाला विनये बोलता, यमलोकाची नको वार्ता, तेवढी माझी टाळा हो. नको नको हे जीवित, द्या धाडून वैकुंठात, हीच विनंती आपणाप्रत, महाराज माझी शेवटची. यमलोकी जे दिसणार होते, ते तुम्ही दाविले येथे, आता या लेकराते, यमलोकी धाडू नका. माझ्या पातकाच्या राशी, आहेत जरी बहुवशी, परी त्या जाळणे तुम्हासी, नाही मुळी अशक्य. काही सुकृत पदरी होते, म्हणून पाहिले तुम्हा ते, संत भेटी ज्याला होते, यमलोक ना तयासी. ऐसे ऐकता भाषण, समर्थे केले हास्य वदन, महापतीला पावन, साधूच एक करीती की, श्रीमन्नारायण नारायण, ऐसेच माधवा करी भजन, जवळ आले तुझे मरण, आता गाफील राहू नको, किंवा अजून वाचण्याची आस आहे तुझी साची, ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करीतो मी. माधव म्हणे गुरुराया, नको मला आयुष्य सदया, ओखटी ही प्रपंच माया, त्यात पुन्हा गोवू नको. तथास्तु महाराज ऐसे वदले, तू जे मागसी ते मी दिले, आता तुला नाही उरले, जन्मास येणे भूमीवर, ऐशारिती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा, झाला त्या वर्णण्या वाचा, नाही माझी समर्थ, इहलोकीचे देह भाण, माधवाचे निमाले जाण, कित्येक बोलू लागले जन, उपवासे फिरले मस्तक, म्हणून वेळे चार करी, जन्मकल्पना नाना परी, उठत्या झाल्या त्या अवसरी, त्या किती म्हणून वर्णाव्या. असो माधवाचे देहावसान, समर्था सन्निध झाले जाण, चुकले त्याचे जन्म मरण, गजाननाच्या कृपेने, असो एक्या समयी भली, समर्थासी इच्छा झाली, ती त्यांनी निवेदिली, आपुल्या शिष्यवर्गाते, वैदिक ब्राह्मण बोलवा, मंत्र जागर येथे करवा, वेद श्रवणे देवदेवा, आनंद होतो अतिशय, पन्हे पेढे बर्फी खवा, भिजल्या डाळीस मीठ लावा, एक एक रुपया तो द्यावा, घनपाठी ब्राह्मणाते. ऐसे भाषण ऐकिले, शिष्य विणमू लागले, ऐसे वैदिक नाही उरले, या आपुल्या शेगावी, सांगाल तो खर्च करू, परी अडचण आहे हीच, ब्राह्मण मिळण्याची साच, आम्हा उपाय यात नसे. महाराज म्हणती त्यावरी, करा उदया तयारी, ब्राह्मण धाडील श्रीहरी, तुमच्या वसंत पूजेला. मग काय विचारिता, अवघे हर्षले तत्वता, झाली तयारी हा हा म्हणता, रुपये 100 झाले जमा, सामान सर्व आणिले, चंदनाचे उटणे केले, आत केशर कालविले, तैसाच आणखी कापूर. 2 प्रहरचे समयाला, ब्राह्मण आले शेगावाला, जे पदक्रम झटेला, जाणत होते विबुध हो. थाटात वसंत पूजा झाली, ब्राह्मण मंडली आनंदली, दक्षिणा घेऊन गेली, अन्य ग्रामा कारणे, संतांच्या जे मनी येत,
ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अति हर्षी अजून परीशे गावासी वंशज त्याचे करीती हे हा दास गणू विरचित गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावोपथ विमलशा हरिभक्तीचा श्री हरिहरार्पणमस्तु शुभं भवतु इति चतुर्थोऽध्याय समाप्तः। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज सच्चिदानंद परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते।